पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण ज्या लेखकाबद्दल बोलणार आहोत त्यांनी आपल्या सहकार्याच्या घराची जप्ती होऊ नये म्हणून स्वतःचं मानधन देऊ केलं होतं. मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळेला अनेक भारतीयांनी त्यात सहभाग घेतला. हे लेखक सरकारी मदत घेणाऱ्या शाळेचे मुख्याध्यापक असल्यामुळे प्रत्यक्ष सहभाग घेऊ शकत नव्हते, पण त्याच्या सहकार्याला अटक झाली आणि त्यांच्या घराच्या जप्तीचा आदेश निघाला. तेव्हा त्यांचं घर सोडवण्यासाठी या लेखकाने स्वतःच्या कादंबरीच्या मानधनाची रक्कम देऊ केली होती. हे थोर व्यक्तिमत्व आणि ज्येष्ठ लेखक होते वि.स. खांडेकर. 11 जानेवारी 1898 रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे वि.स. खांडेकरांचा जन्म झाला. सांगलीत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात ते पुढील शिक्षणासाठी गेले. तिकडेच मराठी बरोबरच इंग्रजी वाचनाचा छंद त्यांना जडला. एका मित्राच्या ओळखीमुळे त्यांचा राम गणेश गडकरी यांच्याशी परिचय झाला. त्यामुळे रोज त्यांचा साहित्यिकांचा सहवास, चर्चा, वादविवाद या सगळ्याचा परिणाम खांडेकरांच्या प्रगल्भतेवर झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षक म्हणून त्यांनी काम सुरू केल्यावर खऱ्या अर्थाने त्यांच्या साहित्याचा प्रवास सुरू झाला. शिरोडे गावातील समुद्रकिनाऱ्याजवळील एका छोट्या टेकडीवर ते जात असत. या टेकडीवरील एका मोठ्या दगडावर बसून समुद्राचे आणि निसर्गाचे निरीक्षण करत ते बराच वेळ लिखाण करत असत आणि म्हणून हा दगड खांडेकरांची खुर्ची म्हणून प्रसिद्ध झाला. 1919 साली नवयुग मासिकामध्ये खांडेकरांनी आदर्श या टोपण नावाने लिहिलेला तुतारी वाङ्मय आणि दसरा हा लेख आणि होळी नावाची कविता प्रकाशित झाली. मग उद्यान मासिकातील श्रीमत्काली पुराण ही त्यांनी लिहिलेली लेखमाला चांगलीच गाजली. या लेखनामुळेच वि.स. खांडेकरांचं लेखक म्हणून नाव सर्वश्रुत झालं. 1923 साली घर कुणाचे ही गोष्ट लिहून त्यांनी कथाकार म्हणून पदार्पण केलं. लेखक म्हणून जवळपास 250 कथा त्यांनी लिहिल्या. खांडेकरांचे पाकळ्या, समधीवरील फुले, नवा प्रातःकाल असे काही कथासंग्रह लोकप्रिय ठरले. 1930 साली हृदयाची हाक ही कादंबरी लिहून त्यांनी कादंबरी लेखनाच्या क्षेत्रात आपलं पाऊल ठेवलं. यानंतर कांचनमृग, उल्का, 2 मने, क्रौंचवध, अमृतवेल, अश्रू, जळलेला मोहर, सुखाचा शोध अशा जवळपास 15 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. वि.स. खांडेकरांचा वायुलहरी हा पहिला लघुनिबंध संग्रह 1936 साली प्रकाशित झाला. त्यानंतर अविनाश, तिसरा प्रहर, मंझधार, झिमझिम असे साधारण 10 लघुनिबंध संग्रह त्यांनी लिहिले. चरित्रकार म्हणून खांडेकरांनी केलेलं काम अतिशय वाखाणण्याजोगं आहे. गडकरी व्यक्ती आणि वाङ्मय, केशवसूत काव्य आणि कला, आगरकर चरित्र, व्यक्ती आणि कार्य अशा काही दिग्गज व्यक्तिमत्वांची चरित्र त्यांनी साकारलेली आहेत. समीक्षक, अनुवादक, वक्ते, संपादक, प्रस्तावना लेखक, कवी अशा भूमिकासुद्धा खांडेकरांनी अतिशय समर्पकपणे पार पाडल्यात. मराठी साहित्यात रूपक कथा हा नवा साहित्य प्रकार रूढ करण्यामागे त्यांचा सिंहाचा वाटा आहे. खांडेकरांनी आपल्या लिखाणात उपमा आणि रूपक अलंकारांचा वापर इतक्या प्रभावीपणे केला आहे की त्यांची विशिष्ट लेखनशैली खांडेकर अलंकार म्हणून वाचकांमध्ये लोकप्रिय ठरली. चित्रपटांसाठी कथा लिहिण्यात खांडेकरांना फारशी रुची नव्हती, पण मास्टर विनायक यांच्या आग्रहामुळे ते या क्षेत्राकडे वळले. 1936 साली प्रदर्शित झालेल्या छाया चित्रपटाची पटकथा आणि संवाद लेखन करून खांडेकरांनी चित्रपट जगतात पदार्पण केलं. त्यानंतर ज्वाला, देवता, सुखाचा शोध अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांसाठी त्यांनी लेखनाचं काम केलं. खांडेकरांच्या साहित्यावर आधारित मराठीप्रमाणेच हिंदीमध्येही काही चित्रपटांची निर्मिती झाली. मेरा हक, बडी माँ, मंदिर, दानापानी ही खांडेकरांनी लिहिलेल्या कथेवर आधारित गाजलेल्या हिंदी चित्रपटांची नावं आहेत. धर्मपत्नी तसेच परदेसी हे तेलुगू आणि तमिळ भाषेतील चित्रपटसुद्धा खांडेकरांच्या कथेवरच लिहिलेले होते.
खांडेकरांनी लिहिलेलं साहित्य हिंदी, गुजराती, तमिळ, इंग्रजी, रशियन अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा भाषांतरित करण्यात आलंय. चित्रपटांसाठी काम करत असताना गीतकार म्हणून सुद्धा खांडेकरांनी अनेक अजरामर गाणी लिहिली. ये जवळी घे जवळी, येशील कधी परतून, कोण तुझा आधार, चला चला नवबाला, रुसला कान्हा अशी त्यांची गाणी आजही रसिक श्रोत्यांच्या पसंतीची आहेत. खांडेकरांना खऱ्या अर्थाने ययाती या कादंबरीने संपूर्ण भारतात ओळख मिळवून दिली. 1960 साली ययाती कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार आणि 1970 साली साहित्य अकादमीची फेलोशिप देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. साहित्यातील अमूल्य योगदानाबद्दल 1968 साली पद्मभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारने खांडेकरांच्या कार्याचा गौरव केला. 1974 साली भारतीय साहित्यातील सर्वोच्च मानल्या गेलेल्या ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. हा बहुमान मिळवणारे खांडेकर हे पहिले मराठी साहित्यिक होते. 2 सप्टेंबर 1976 रोजी वि. स. खांडेकरांनी या जगाचा निरोप घेतला. पण त्यांचं साहित्य कायमच वाचकांच्या मनात घर करून राहील यात शंकाच नाही. त्यांचं कुठलं साहित्य आपल्या पसंतीचं आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या भागात. आत्ता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.